आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। भाजप सोबत सत्ता स्थापन करण्यासाठी आमदारांचा दबाव आहे आणि त्यामुळे अजित पवार वेगळा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत असल्याचं स्पष्ट झालंय। राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत जमवाजमाव, भाजपशी सत्ता सोबत करण्यासाठी आमदारांचा दबाव, अजितदादांसोबत वेगळा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत। अजित पवारांनी पुरंदर दौरा रद्द केलेला असतानाच राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत जमवाजमाव सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। राष्ट्रवादीचे काही आमदार मुंबईला निघालेत। पक्षाची बैठक असल्याचा आमदारांना निरोप मिळालाय। पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात असताना मुंबईमध्ये बैठक कशी काय असा सवाल उपस्थित केला जातोय। शरद पवारांच्या अपरोक्ष मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे का अशी ही चर्चा सुरू झाली आहे। पिंपरीचे आमदार अण्णा बनसोड हे मुंबईत बैठकीसाठी निघालेत। पक्षाच्या बैठकीला सगळे आमदार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। बैठकीला निघण्यापूर्वी त्यांनी गोड बातमीची वाट पाहत असल्याचं म्हटलंय। सगळ्या सहकाऱ्यांना पक्षाच्या कामासाठी मुंबईला बोलवलेले, आता मी मुंबईला निघालेलो आहे। तुमच्यासोबत इतरही आमदार असणार आहेत का काय? सर्वच आमदार येतील आता ना, सर्वांना निमंत्रित केलेलं आहे। परंतु जी काय आता नवीन घडामोड होईल असं सांगितलं जात आहे, दादा स्वतः नॉट रिचेबल आहेत, नक्की काय होतंय पक्षामध्ये, काय चाललंय? अजून तरी काहीच नाही तसं, आणि जर समजलं तर तुम्हाला सांगेनच, आनंदाची गोष्ट। सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी तर राज्यात सक्षम सरकारसाठी भाजप राष्ट्रवादी युती गरजेची असल्याचं सांगितलं। एवढंच नाही तर अजित पवार जो निर्णय घेतील त्यांच्या सोबत राहणार असल्याचंही जाहीर करून टाकलं। सगळे अनभिज्ञ आहेत, सगळ्यांनाच काही माहीत नाही, आणि अशा प्रकारचा निर्णय जर पक्ष पातळीवर होणार असेल तर आम्ही पक्षाचे आमदार आहोत। आम्हाला जो पक्ष श्रेष्ठी जो निर्णय देतील त्या निर्णयाबरोबर आम्हाला राहावंच लागेल। अजित दादा भाजपबरोबर जाणार असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाणार असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर जाणार, त्यात काही शंकाच नाही। राष्ट्रवादीचे आमदार जाहीरपणे भाजप सोबत जाण्याबाबत बोलू लागलेत, त्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता नाही। राष्ट्रवादी भाजपशी सत्ता सोबत करणार नाही या दाव्यांमधली हवा आपोआप निघू लागली आहे। पिंपरी चिंचवडहून गोविंद वाकडेसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। अजित पवारांच्या हालचालींवरून सध्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची जोरदार चर्चा रंगतेय आणि त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी भाजपमधील इनकमिंग वरती एक सूचक विधान केलेलं आहे। त्यामुळे अजित पवारांचं मौन आणि सत्ताधाऱ्यांचं प्रफुल्लित मन यामुळे राज्यात नवं समीकरण जुळणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा, अजित पवारांच्या हालचालींमुळे संभ्रम, भाजपची विचारधारा जपणाऱ्यांचं स्वागत, चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक विधान। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पुन्हा एकदा त्यांचा नियोजित दौरा रद्द केलाय। त्यामुळे अजित पवारांच्या या हालचालींनी महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एक सूचक विधान करून या संभ्रमाच्या फुग्यात हवा भरण्याचं काम केलंय। पक्षामध्ये कुणी आलं, शेवटी पक्ष हा सर्वांसाठी सर्वांकरता स्थान पक्षामध्ये आहे, आणि त्यामुळे पक्षामध्ये कुणी आलं ज्यांना विचारधारा भारतीय जनता पक्षाची मान्य आहे, त्या विचारधारेला त्या ठिकाणी अनुसरून कोणी काम करायला तयार असेल तर कुणी आलं तरी त्याचा पक्षप्रवेशाला कुणाची त्या ठिकाणी ना नसते। खरं तर अजित पवारांच्या भाजपसोबत येण्यानं शिंदेंच्या शिवसेनेची अडचण होऊ शकते, पण असं असलं तरी शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र महायुती भक्कम करण्यासाठी येणाऱ्यांचं स्वागतच करू असं म्हणत भाजपच्या सुरात सूर मिसळायला सुरुवात केली आहे। ही महायुती अधिक भक्कम करायसाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय। याच्यामध्ये जर आणखीन कोण येणार असेल आणि ती महायुती अजून भक्कम होणार असेल, कारण आमचं आत्ताचं टार्गेट 200+ आहे विधानसभेला 2024ला, ते 250, 250कडे जायसाठी जर कुणी मदत करणार असेल, कुणी आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करणार असेल, महायुतीमध्ये आणखीन कोणाची भर पडून ती महायुती मोठी होणार असेल तर आम्ही स्वागतच करू त्या गोष्टी।
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे. पण महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीनं मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे. मला तर असं काही वाटत नाही की अजितदादा असं काही पाऊल उचलतील, पण मला ठामपणे असं वाटतं की वज्रमूठ सभेच्या आधी ईडी सरकारवाले जे आहेत ते काही ना काही गोंधळ घालायचा प्रयत्न करतात आणि अस्थिर आम्ही व्हावे म्हणून त्यांची फार अतोनात प्रयत्न सुरू असतात. एकंदरीतच अजित पवारांचं मौन आणि सत्ताधाऱ्यांचं प्रफुल्लित झालेलं मन यामुळे राज्यातील राजकारणात संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे आता स्वतः अजित पवार यावर बोलून हा संभ्रम दूर करणार का, की मौनम सर्वार्थ साधनम असं म्हणत इच्छित राजकारण करत राहतात, याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर राज्यात आणि दिल्लीमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसतात. या सर्व घडामोडींचं केंद्र भाजप राष्ट्रवादी काँग्रेस असल्यानं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलारांच्या दिल्लीवारीमुळे राज्यात लवकरच काहीतरी घडणार असल्याचं आता स्पष्ट होऊ लागलंय. मात्र या सर्व घडामोडी का घडवून आणल्या जात आहेत पाहूयात त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. महाराष्ट्रात गेम, दिल्लीत प्लॅन. निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीचा एंड. राष्ट्रवादीचा गट आणि भाजपचा प्लॅन. तयारी लोकसभेची, वारी दिल्लीची. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची वज्रमूठ धोक्याची ठरू नये यासाठी भाजपनं आतापासूनच प्लॅन तयार केलाय. ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्रितपणे लढले तर ती निवडणूक अडचणीची ठरू शकते. आणि हे लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्ताधाऱ्यांसोबत येणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. आणि त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या दिल्लीवारीमुळे नव्या समीकरणांच्या चर्चेला बळच मिळालंय. मी केवळ प्रशासकीय कारणास्तव दिल्लीमध्ये आलो आहे. 5 वाजता देशाचे ऊर्जा मंत्री RK सिंघी यांच्याकडे NTPC मौदा जे नागपूरमध्ये NTPC प्रकल्प आहे त्या संदर्भाने काही प्रश्न आहेत, त्या संदर्भाने आलो आहे. आणि मला वाटतं आशिषजी मुंबई, दिल्ली, दिल्लीवरून बेंगलोर असे निघाले आहेत. त्यामुळं काहीतरी गल्लत होतो आहे की आम्ही कुठल्या राजकीय कामाकरता आलो आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी राजकीय दौरा नसल्याचं सांगितलं. मात्र घडणाऱ्या राजकीय घडामोडी वेगळंच काही सांगतायत. अजित पवारांनी त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केलेत. अजित पवार सुमारे 40 आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी सज्ज झाल्याच्या चर्चेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी बगल दिलेली असली तरी मोठा प्लॅन ठरत असल्याचं स्पष्ट झालंय. परिणामी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषाही बदलली आहे. भाजपला महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीचा नुकताच अनुभव आलाय. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या विधान परिषदेचे निकाल महाविकास आघाडीचं मनोबल वाढवणारे होते. महाविकास आघाडीनं विधान परिषदेच्या 3 जागा जिंकल्या. अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा पराभव झाला. बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महाविकास आघाडीनं विजयाचा झेंडा फडकवला. भाजप पुरस्कृत उमेदवाराचा नागपुरात पराभव झाला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अडचणीच्या ठरू शकणाऱ्या महाविकास आघाडीला ब्रेक लावण्याची रणनीती सत्ताधाऱ्यांनी आखलेली आहे. त्या रणनीतीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भाजपसोबत जाणार का हे आता लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी पक्ष आणि आमदारांची भूमिका वेगवेगळी असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. मात्र शरद पवार महाविकास आघाडी सोबत राहण्याच्या निर्णयावरती ठाम आहेत. पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. आमदार फुटले तरी राष्ट्रवादी मविया सोबतच. पवार ठाकरेंच्या सोबत राहण्याच्या आणाभाका. शरद पवार मविया सोबत राहण्यावर ठाम. राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गौप्यस्फोट खुद्द शरद पवारांनी केल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं काय होणार अशा चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार या चर्चांनी साहजिकच उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमधील अस्वस्थता ही महाविकास आघाडीच्या एकजुटीला तडा आणणारी आहे। या पार्श्वभूमीवर पवारांची भूमिका काय असेल अशी उत्सुकता उद्धव ठाकरेंना होती। पवारांनी मात्र उद्धव ठाकरेंना एकजूट कायम असल्याचं सांगत आश्वस्त केलेलं आहे। काही आमदार फुटले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मविया सोबतच राहणार असं पवारांनी सांगितलंय। पण शरद पवार साहेबांचं असं म्हणणं आहे, जे आमच्याशी बोलताना आम्हाला जाणवलं, या दबावामुळे कोणी जर पक्षातून बाहेर पडणार असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय, तो पक्षाचा निर्णय नाही। पक्ष म्हणून एनसीपी या भाजपबरोबर कधीच जाणार नाही, तो महाविकास आघाडीचाच घटक असेल, हे माननीय पवार साहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे। महाविकास आघाडीसाठी शरद पवार हे मार्गदर्शक आहेत। प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गेले तरी चालतील, पण शरद पवारांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याची दिलेली ग्वाही सध्या तरी उद्धव ठाकरेंकरता दिलासादायक म्हणावी लागेल। मुंबईहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार फुटण्याच्या शक्यतेनं महायुतीची गोळाबेरीज सुरू करण्यात आलेली आहे। सरकारचं संख्याबळ 250च्या वर नेण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। नव्या जोडीदारासाठी महायुतीकडून पायघड्या टाकल्या जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी फुटण्याच्या शक्यतेनं महायुतीची गोळाबेरीज, सरकारचं संख्याबळ 250 वर नेण्याचं लक्ष, नव्या जोडीदारासाठी महायुतीच्या पायघड्या। जरी 16 कमी झाले तरी देखील आकडा 149 राहतो। मॅजिक फिगर किती आहे? 145। कारण नसताना अशाच वावड्या उठवण्याचं काम चाललंय ते असं आहे। अजित पवार जरी सत्ताधाऱ्यांना आपली गरज नसल्याचं सांगत असले तरी राष्ट्रवादी फुटण्याची शक्यता निर्माण झाल्यानं भाजप शिवसेना महायुतीत चैतन्याचं वातावरण आहे। महायुतीच्या नेत्यांनी आमदारांची गोळाबेरीज मांडायला सुरुवात केली आहे। महायुतीचं सध्याचं संख्याबळ 200च्या वर नेण्याचं लक्ष्य असल्याचं शिवसेनेचे नेते आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलंय। भाजप मित्रपक्ष असे मिळून 113 आमदार आहेत। शिवसेना आणि अपक्ष मिळून 50 आमदार आहेत। अजित पवार समर्थक 42 आमदार महायुतीत आल्यास एकूण बहुमताचा आकडा 205च्या घरात जाणार आहे। नव्या जोडीदारामुळे सर्वात मोठा बहुमताचा आकडा महायुतीला गाठता येणार आहे। आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीत 288 आमदारांच्या विधानसभेत महायुतीचं संख्याबळ 250च्या वर नेण्याचे आडाखे सरकारनं आखले। शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आठवले साहेबांचा रिपब्लिकन पक्ष, इतर सर्व आमचे मित्र पक्ष असे सगळे आम्ही एकत्र येऊन महायुतीच्या माध्यमातून सरकार चालवतो आहे। आमचा उद्देश 2024च्या निवडणुकीला 200+ जागा मिळवण्याचा हा माननीय शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे। त्याच्यात भर घालायसाठी, महायुती अधिक भक्कम करायसाठी जे कोणी महायुतीचे घटक म्हणून महायुतीमध्ये येत असतील आणि त्यांना शिंदे साहेबांची आणि फडणवीस साहेबांची जर संमती असेल तर अशा सर्व लोकांचं, सर्व नेत्यांचं आम्ही स्वागतच करू। अजित पवार सत्ताधाऱ्यांच्या कॅम्पात गेल्यास महाविकास आघाडीच्या विरोधाची धार कमी होणार आहे। शिवाय अजित पवारांसारखा फायर ब्रँड नेता सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागल्यास मवियाच्या मनोबलावर मोठा आघात होणार आहे। महायुतीच्या नेत्यांचं हे गणित प्रत्यक्षात अस्तित्वात येणार का, याचीच आता उत्सुकता आहे। उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि या क्षणाला एक ब्रेकिंग न्यूज येते आणि ती म्हणजे केसी वेणुगोपाल मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी ते दाखल झाल्याची या क्षणाची मोठी बातमी। मातोश्रीवरती देखील अनेक घडामोडी घडताना दिसतात, त्याच दृष्टीनं केसी वेणुगोपाल हे मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत आणि मातोश्रीवरती दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी ते दाखल झाल्याचं कळतंय। राहुल गांधी ठाकरेंना भेटणार की नाही याबाबत देखील या भेटीनंतरच खुलासा होताना दिसेल। यापूर्वीच राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर येणार असल्याच्या काही बातम्या होत्या, मात्र आता या भेटीनंतरच ते स्पष्ट होताना दिसेल। राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नहीं है, मेरा नाम गांधी है। गांधी किसी से माफी नहीं मांगता। राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही।
महाविकास आघाडीत पॅचअपसाठीचे प्रयत्न म्हणून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या भेटीकडे पाहिलं जात आहे। सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात संबंध ताणले गेले, त्यातून निर्माण झालेले मतभेद दूर करण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जाते। महाविकास आघाडीत एकजूट कायम ठेवण्यासाठी काँग्रेसनं प्रयत्न सुरू केल्याचं यातून स्पष्ट होत आहे। उद्धव ठाकरेंनी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा दिला। शरद पवारांनीही या मुद्द्यावरून राहुल गांधींना कानपिचक्या दिल्या। त्यानंतर दिल्लीत विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत सावरकरांबद्दल काही बोलायचं नाही यावर सर्वानुमते ठरलं। आज काँग्रेसचे महासचिव ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल हे साधारण संध्याकाळी 8:30 वाजता मातोश्रीवरती येऊन माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी भेट घेतील आणि चर्चा करतील। त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातले प्रमुख काँग्रेसचे नेते असतील। राहुल गांधी उद्धव ठाकरेंची भेट घेणार की नाही हा मुद्दाही महाविकास आघाडीतलं ऐक्य दृढ करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। लोकसभा निवडणूक एका वर्षावर आलेली असताना महाविकास आघाडीतले मतभेद कमी करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू करण्यात आले, मात्र हे प्रयत्न कितपत यशस्वी होतात हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडताना बघतोय, त्यानेच सुरुवात करूया। अजित पवारांचा सासवड दौरा अचानक रद्द झाल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेल्या आहेत। अजित पवार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द झालाय, त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। आणि असं असतानाच या विषयीचा म्हणजे नेमकं घडतंय काय या विषयीचा स्पेशल रिपोर्ट बघणार आहोत। अजित पवारांचा दौरा रद्द, सासवडच्या मेळाव्याला दांडी, राजकीय चर्चांना उधाण। गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकारण विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भोवती फिरत असल्याचं पाहायला मिळतंय। सोमवारी अजित पवारांनी अचानकपणे सासवडचा दौरा रद्द केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुण्यातल्या सासवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं। विशेष म्हणजे या मेळाव्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली, मात्र अजित पवारांनी या मेळाव्याला दांडी मारल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। तर अजित पवार यांच्या गैरहजेरीवर सुप्रिया सुळेंनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे। तुम्ही हा प्रश्न दादाला का नाही विचारला? नाही, अशा घडामोडी काय सुरू आहेत का राज्यात असं वाटतंय का? माझ्या माहितीप्रमाणे मला तरी काही माहिती नसते आणि ह्याची दोन कारणं आहेत। एक तर मी गॉसिप करत नाही, मला गॉसिपला वेळच मिळत नाही, कारण मला एक लोकप्रतिनिधी म्हणून खूप जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे मला गॉसिपसाठी एक तर वेळ मिळत नाही आणि मी वास्तवतेमध्ये जगते। अजित पवार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रात महाराष्ट्रातल्या राजकीय फोडाफोडीवर थेट भाष्य केलंय। त्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेचा हवालाही दिलाय। कुणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केलं जातंय। कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण पक्ष म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता। सामनातल्या लेखावरनं उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर आता संजय राऊतांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मला अजिबात वाटत नाही की अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून वेगळ्या दिशेने जातील, असं मला एकंदरीत त्यांच्याशी चर्चा करताना मला वाटलं नाही। आणि एकंदरीत त्यांच्या ज्या भूमिका आपण पाहतो ते परखड आहेत, ते स्पष्ट बोलतात, एवढंच त्यांचं हे आहे आणि ते असायलाच पाहिजे। लवकरच राज्यातल्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचा निकाल येणार आहे। राज्यातल्या शिंदे सरकारचं भवितव्य कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे। निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेल्यास पर्याय म्हणून अजित पवार यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अजित पवार यांनी सासवडच्या शेतकरी मेळाव्याला दांडी मारली आणि त्यामुळे चर्चा सुरू झाल्या। राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणच आलं असं आपण म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे त्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी हजेरी लावली होती, मात्र अजित पवारांनी त्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आणि चर्चा सुरू झाल्या।
सोमवारी विरोधी पक्षनेते अजित पवारांचा पुणे दौरा नियोजित होता. अजित पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार होतं. विशेष म्हणजे सासवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळपासूनच त्यांच्या कार्यक्रमाचं नियोजन होतं. सकाळी 9:30 वाजता वडकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार होतं. सकाळी 9:45 दिवे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस मोटरसायकल रॅलीला अजित पवारांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येणार होता. त्यानंतर सकाळी 10:15 वाजता वनपुरी नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचं उद्घाटन करण्यात येणार होतं. तसंच पठारवाडी ते गोगलवाडी जोडरस्त्याच्या भूमिपूजनाचं नियोजन होतं. सकाळी 11:30 वाजता सासवडमध्ये शेतकरी मेळाव्याला अजित पवार मार्गदर्शन करणार होते. अशा विविध कार्यक्रमांना अजित पवार हजेरी लावणार होते. मात्र अजित पवारांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आलं. कुठल्याही पक्षात कोणीतरी एक चांगला कष्ट करणारा नेता असेल तर सगळे स्वागतच करतील ना, त्याच्यात गैर काय, तो त्यांना अधिकार आहे करायचा. अजित पवार भाजपच्या संपर्कात असल्याची वारंवार चर्चा होते. त्याला दुजोरा देणारी वक्तव्य सत्ताधाऱ्यांकडूनही केली जात आहे. त्यामुळे अजित पवारांविषयीचा संभ्रम वाढत चाललाय. उद्धव ठाकरेंसोबत सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवारांनी कुठेही मन लावून त्या सरकारमध्ये काम केलं नाही, कारण की ते सरकार कामच करत नव्हतं. आणि उद्धव ठाकरेंच्या फक्त एकेरी धोरणामुळं अजित पवारांनी पाहिलेले स्वप्न ते अर्धवट राहिले आणि ते देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन ते राहिलेले स्वप्न पूर्ण करतील. गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहता अजित पवारांभोवती संशयाचं धुकं निर्माण झालंय. रविवारी नागपुरात झालेल्या मवियाच्या वज्रमूठ सभेत अजित पवारांनी भाषण करणं टाळलं, तर सोमवारी त्यांनी सासवड दौऱ्याला दांडी मारली. या घडामोडींमुळे पुन्हा एकदा अजित पवार चर्चेत आले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नागपूरच्या वज्रमूठ सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजपला सत्तेचं व्यसन लागलंय असा घणाघात ठाकरेंनी केल्यानंतर भाजपनं सुद्धा पलटवार केला आणि त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे आणि भाजपमध्ये जुंपली आहे असंच बघायला मिळालं. सत्तेचं व्यसन, राजकीय टशन. वज्रमूठ सभेत ठाकरेंचे भाजपवर प्रहार. तुम्ही सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसला. बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. दारूची नशा, दारूचं व्यसन हे एक घर उद्ध्वस्त करतं, पण सत्तेची नशा पूर्ण देश उद्ध्वस्त करतो. हे आज आपण भोगतो आहोत, हे आपण पाहतो आहोत. वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेला हा घणाघात. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात उद्धव ठाकरेंनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. शिवसेनेतील फूट आणि महाराष्ट्रातील सत्तांतरावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. व्यसन हे वाईटच असतं. व्यसन हे दारूचं असतं, अंमली पदार्थाचं असतं, आणि तसंच व्यसन आणि तशीच नशा ही सत्तेची सुद्धा असते. सत्तेची नशा, दारूची नशा, दारूचं व्यसन हे एक घर उद्ध्वस्त करतं, पण सत्तेची नशा पूर्ण देश उद्ध्वस्त करतो. हे आज आपण भोगतो आहोत, हे आपण पाहतो आहोत. उद्धव ठाकरेंची ही टीका भाजपला लक्ष्य करणारी आहे. त्यामुळे यावर भाजपनंही तात्काळ प्रत्युत्तर दिलं. सत्तेचं व्यसन भाजपला नव्हे तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचं व्यसन लागल्याचा पलटवार बावनकुळेंनी केलाय. सत्तेचं व्यसन हे उद्धव ठाकरे लागलं, आम्हाला कधीच लागत नाही. उद्धव ठाकरे करता सत्ताही साध्य आहे म्हणून तिन्ही पक्षाचे लोक बावचडलेल्या परिस्थितीमध्ये सत्तेकरता एक येत आहे. आणि याचा उद्देश काय? काही विचारधारा आहे का? याचा विचारधारा वगैरे काही नाही. याचा एकच उद्देश आहे, सत्तेपासून पैसा, पैशापासून सत्ता, आणि पुन्हा त्या ठिकाणी या महाराष्ट्राचं त्या ठिकाणी त्या महाराष्ट्राला डुबवायचं, महाराष्ट्रात त्या ठिकाणी सत्यानाश करायचा महाराष्ट्राचा. एकंदरीतच भाजप नेते एकीकडे महाविकास आघाडीत फूट पडणार असल्याची विधानं करत असतानाच नागपुरात महाविकास आघाडीनं पुन्हा एकदा वज्रमूठ बांधल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांनी मौन धारण केलं असलं तरी उद्धव ठाकरे मात्र भाजपच्या राज्य तसंच केंद्रीय नेत्यांवर हल्लाबोल करतायत. त्यामुळे ठाकरे विरुद्ध सत्ताधाऱ्यांच्या या संघर्षामुळे राजकारण आणखी तापण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वज्रमूठ सभेनंतरही नागपुरातलं राजकारण काही अजून शमलेलं नाही.
भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी गोमूत्र शिंपडून मैदानाचं शुद्धीकरण केलं. भाजपच्या या कृतीवर काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे. शंखनाद करून दर्शन कॉलनीतल्या मैदानावर गोमूत्र शिंपडण्यात आलं. गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून भाजपच्या कार्यकर्त्यांनी मैदानाचं शुद्धीकरण केलं. स्थानिक नागरिकही यात सहभागी झाले होते. खेळण्यासाठी आरक्षित असलेलं मैदान महाविकास आघाडीच्या सभेसाठी वापरण्यात आलं. राजकीय आरोप प्रत्यारोप आणि हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या पक्षांमुळे मैदानाचं पावित्र्य भंग झाल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी शुद्धीकरणाची भूमिका घेतली. जो कालचा या ठिकाणी NITने जे परवानगी देऊन महाविकास आघाडीने जी सभा घेतली आणि हा मैदान संपूर्ण मैदान अपवित्र करण्याचं काम केलं, त्याला आज समितीच्या वतीनं पवित्र करून गंगाजल आणि गोमूत्र शिडकून या ठिकाणी पवित्र करत आहोत. आणि हा मैदान पूर्णपणे चांगल्या करण्याच्या दृष्टिकोनातून क्रीडा मैदान बचावी समितीतर्फे साफसफाई अभियान आणि या ठिकाणी मेहनत करून हे मैदान चांगलं करण्यात येईल. वज्रमूठ सभेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र विरोधकांनी गोमूत्र शिंपडल्यानं काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आलेली आहे. काहीतरी विघ्न टाकायचे, हा त्यांचा जो खोडा आणि जो प्रयत्न आहे तो बरोबर नाही. खेळाचं मैदान तसं पाहिलं तर नागपूरमध्ये रेशीमबाग आहे, ते कोणी खराब केलं याचं उत्तर पहिले भाजपने द्यावं आणि या दर्शन कॉलनीच्या मैदानाचे उत्तर द्यावं. राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप हे होतच असतात. पक्षाचा विस्तार करण्यासाठी राजकीय पक्ष सभा घेतच असतात. मात्र एका पक्षानं सभा घेतल्यानंतर दुसऱ्या पक्षानं शुद्धीकरण करण्याची कृती राज्याच्या राजकीय संस्कृतीला छेद देणारी आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी आता विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. भारत राष्ट्र समितीनं मिशन महाराष्ट्रसाठी आक्रमक पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. मराठवाड्यातून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करताना BRSनं मराठवाड्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं. पाहणार आहोत BRSच्या मास्टर प्लॅनचा हा स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणाऱ्या BRSनं महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत दमदार पाऊल टाकण्याचं प्लॅनिंग केलंय. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात 2 सभा घेणाऱ्या के चंद्रशेखर राव यांची तिसरी सभा 24 एप्रिलला संभाजीनगरमधील आम खास मैदानावर होणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांना दिलेल्या सवलतींची मराठवाड्यातील शेतकऱ्यांना भुरळ पडली आहे. जनतेचा प्रचंड उत्साह BRSच्या बाबतीमध्ये दिसून येतो आहे. दररोज ग्रामीण भागातून शहरातील वार्डातून BRSमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करणारे हजारो तरुण आज आमच्याशी संपर्कामध्ये आहेत. हैदराबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वात मोठ्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावरून हे स्पष्ट होतं की BRS वंचितला सोबत घेण्यासाठी अनुकूल आहे. विविध पक्षांना सोबत घेऊन यश मिळवण्यासाठी BRSचे प्रयत्न सुरू आहेत. यहाँ की डिप्टी सीएम लोग बोल रहे हैं सीएम साहब क्यों आ रहे हैं तेलंगाना में रहना बोल के बोलता हूँ. हमारा सीएम साहब के आमदार लोग हमें एक बात बोला, हम जो अभी तक बोले सो स्कीम अब दे दो, हम महाराष्ट्र में कदम भी नहीं रखता. सभा कर दिए तो 6,900 करोड़ आया. BRSनं महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं असलं तरी त्याचा राज्यात प्रभाव पडणार नाही असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलाय. त्यांची काय तर नांदेडमध्ये सभा चांगली झाली त्यांची, परंतु महाराष्ट्रामध्ये काही त्यांचा पक्ष फार वाढेल असा अजिबात नाही आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या बौद्ध मतांचा काही त्यांना फारसा उपयोग होणार नाही आहे आणि बौद्ध मतं त्यांच्यासोबत जाणार नाही. छत्रपती संभाजीनगरमधील सभेत वेगवेगळ्या पक्षांचे आजीमाजी लोकप्रतिनिधी BRSमध्ये प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर BRSनं लावलेला जोर त्यांना किती फायद्याचा ठरणार हे एका वर्षानंतर स्पष्ट होईल. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय. कारण ठाकरे गटाच्या नगरसेवकांची मुंबई महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना बदलण्याची याचिका फेटाळण्यात आली आणि त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये पूर्वीप्रमाणे 227 प्रभागच आता असणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं पडघम वाजण्यापूर्वी ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबई महानगरपालिकेतल्या प्रभागांची संख्या 9 ने वाढवून ती 227 वरून 236 वर नेण्यात आलेली होती. मात्र राज्यामध्ये सत्तांतर होताच शिवसेना भाजप सरकारनं महाविकास आघाडीचा हा निर्णय फिरवत प्रभाग संख्या 227 वर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयाला ठाकरे गटातले माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी आव्हान दिलं होतं. पण राजू पेडणेकर यांची ही याचिका हायकोर्टानं फेटाळून लावत शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय वैध ठरवलाय. निकालाची प्रत अद्याप आम्हाला प्राप्त झालेली नाहीये. निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर ज्येष्ठ विधी तज्ञांशी पूर्ण चर्चा करून सल्लामसलत करून पक्ष श्रेष्ठी ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने आमची पुढची रणनीती असेल. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक 227 प्रभागांनुसार होणार असल्यानं नव्यानं आरक्षण सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं महानगरपालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची ही शक्यता आहे. 227 ची वाढ रचना ही परत करावी लागेल आणि परत वाढ रचना झाल्यानंतर परत आरक्षण काढावं लागेल. त्यामुळे याच्यात कमीत कमी महिना दीड महिना जाईल आणि तोपर्यंत पावसाळा येईल. पावसाळ्यात निवडणुका होऊ शकणार नाही. याचा अर्थ असा आहे की दिवाळीच्या पलीकडे या निवडणुका जातील. कोर्टाच्या निर्णयानं मुंबई पालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे. पण नव्यानं आरक्षण सोडत आणि इतर सर्व तांत्रिक बाबी कराव्या लागणार आहेत. त्यामुळं आधीच लांबणीवर पडलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता आणखी किती लांबणीवर पडणार असा सवाल उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्ह्याच्या कोर्लई गावातील ठाकरे कुटुंबाच्या कथित बंगल्यांचा मुद्दा लावून धरला. सोमवारी त्यांनी कोर्लई गावामध्ये जाऊन पुन्हा एकदा त्या जागेची पाहणी केली. मात्र गावकऱ्यांचा रोष बघता सोमय्याने गावातून काढता पाय घेतला. भाजप नेते किरीट सोमय्यांनी सोमवारी रायगड जिल्ह्याच्या कोर्लई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ठाकरे कुटुंबियांच्या जमिनीची पाहणी केली. इकडे सोमय्या ठाकरे कुटुंबाच्या कथित 19 बंगल्याच्या जागेची पाहणी करत होते. दुसरीकडे कोर्लई गावातील वातावरण तापलं होतं. सोमय्यांविरोधात कोर्लईतील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली होती. कारण सोमय्यांच्या तक्रारीनंतर कोर्लईचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये सोमय्यांविरोधात असंतोष निर्माण झालाय. सोमय्यांनी बिनबुडाचे आरोप करत खोटी तक्रार दाखल केली असा पलटवार प्रशांत मिसाळ यांनी केला. हा गुन्हा कोणाच्या तरी शासकीय दबावाखाली हा गुन्हा चुकीचा नोंदवला गेलेला आहे. प्रत्यक्ष पाहणी केली असता आमचं ग्रामपंचायती दप्तर दिनांक 8 जुलै 2022 रोजी आयकर खात्याकडे मुंबई आयकर खात्याकडे जमा आहे. हा जो गुन्हा आहे हा चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही दाद मागितलेली आहे. सोमय्यांना जाब विचारण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. तसंच यावेळी ग्रामस्थांनी सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नोव्हेंबर 2020 मध्ये रश्मी ठाकरेंनी पुन्हा एकदा या 19 बंगल्याची घरपट्टी भरली. म्हणजे माझा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे खोटे आहे की रश्मी ठाकरे खोटं बोलतायत? के दोघे नवरा बायको पती पत्नी मिळून बनवाबनवी करतात. हिशोब तर द्यावाच लागणार. भाजप नेते किरीट सोमय्यांनी कोर्लई गावातील ठाकरे कुटुंबाच्या कथित 19 बंगल्यांचं प्रकरण लावून धरलं. सोमय्यांच्या पाठपुराव्यामुळेच कोर्लईचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना तुरुंगवारी करावी लागली होती.
2 वर्ष जर गावाची बदनामी केली जाते तर त्यांनी दाखवावं आम्हाला. आमच्या माहितीचं बंगले कुठे दिसत नाही. आम्ही पाहणी केली, बंगले बघायला गेलो, आम्हाला बंगले कुठेच दिसलेले नाही आहेत. तर किरीट सोमय्या यांनी येऊन आम्हाला बंगले दाखवावे आणि त्यांनी श्रीपंथी मिळवण्यासाठी जर वारंवार इथे येऊन आमच्या गावाला त्रास देत असतील, लोकांना त्रास देत असतील तर आमच्या महिला त्यांना सोडणार नाही. हे एवढा त्रास कशासाठी देता तुम्ही? आमच्या गावाची बदनामी का करता? आम्ही अजिबात सहन करणार नाही महिला. त्यांनी येऊन दाखवावं गावात. आणि आम्हाला 19 बंगले कुठे आहेत? आम्ही आज गावाचे नागरिक आहोत. एवढे वर्ष आम्ही बघत कुठे आहेत? आम्हाला दिसले नाही बंगले. आणि आणा दिसले बंगले, कुठून दिसले? कोणी सांगितलं? कोर्लई गावात उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाच्या मालकीचे 19 बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी चौकशीला सुरुवात झाली आहे. मात्र कोर्लई गावातील वातावरण तापल्यामुळे किरीट सोमय्या यांना कोर्लई गावातून काढता पाय घ्यावा लागला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या स्पेशल रिपोर्ट्ससह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.